मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात काही घटना अशा असतात की त्या केवळ बातमी नसतात, त्या इतिहासात घडतात. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली शांतता ही शांतता नसून वादळापूर्वीचं शांतता आहे. कारण हा फक्त एक नेत्याचा अंत नाही, तर तो एका संपूर्ण राजकीय यंत्रणेचा ब्रेकडाऊन आहे. सत्ता, संघटन, नेतृत्व, समीकरणं आणि भावनिक नाती सगळंच एकाच वेळी हादरलेलं आहे. आज वरवर पाहता सगळं शांत वाटतंय, पण आतमध्ये राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. प्रत्येक पक्ष, प्रत्येक गट, प्रत्येक नेता या बदललेल्या परिस्थितीत स्वतःचं स्थान शोधतोय आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर राजकारणात पुढचा पॉवर सेंटर कोण? काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. अजित पवार म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हते, ते सिस्टीम होते. निर्णय क्षमता, प्रशासकीय पकड, निधी व्यवस्थापन, राजकीय डावपेच आणि कार्यकर्त्यांवरचा प्रभाव हे सगळं एकाच व्यक्तीत एकत्र असणं दुर्मिळ असतं. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद रिक्त झालं म्हणजे केवळ 2 खुर्च्या रिक्त झाल्या असं नाही, तर सत्ता संतुलनाचं गणितच बदललेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं नेतृत्व अचानक पोरकं झालंय. ज्या नेत्यांवर अजितदादांचा करिश्मा होता, तेच नेते आज दिशाहीन वागतायत. निर्णय कोण घेणार, नेतृत्व कोण करणार, गट एकसंध राहणार की फुटणार, हे प्रश्न आतून त्या गटाला पोखरतायत. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ही चर्चा केवळ भावनिक नाही, ती राजकीय आहे. कारण भारतीय राजकारणात वारसा ही संकल्पना खूप प्रभावी असते. सहानुभूतीची लाट, भावनिक जोड, कुटुंबाचं नाव आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हे सगळं मिळून एक नवं नेतृत्व उभं केलं जातं. पण प्रश्न असा आहे की नेतृत्व हे केवळ नावावर उभं राहत नाही, ते विश्वासावर उभं राहतं. अजित पवार यांची जागा घेणं म्हणजे फक्त पद स्वीकारणं नाही, तर त्यांच्या राजकीय वजनाची जबाबदारी घेणं आहे. आणि ते वजन पेलणं प्रत्येकालाच शक्य नसतं. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची चर्चा ही शक्यता आहे, पण ती खात्री नाही. याच वेळी दुपारी मोठी चर्चा म्हणजे पवार कुटुंब एकत्र येण्याची. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय दरी ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे. पण राजकारणात कायमस्वरूपी शत्रू नसतात, कायमस्वरूपी हितसंबंध असतात. अजित पवार यांच्या जाण्यानंतर भावनिक पातळीवर कुटुंब एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर पवार कुटुंब एकत्र आलं तर त्यांचा थेट परिणाम दोन्ही राष्ट्रवादींवर होणार आहे. एकत्र येणं म्हणजेच केवळ भावनिक पुनर्मिलन नाही, तर संघटनात्मक एकत्रीकरणाची शक्यता. आणि जर जसं घडलं तर तसं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, शरद पवार यांची भूमिका काय असेल. कारण शरद पवार म्हणजेच राजकारणातील संयम, दीर्घकालीन रणनीती आणि शांत डावपेच. ते कधीही भावनेच्या भरात निर्णय घेत नाहीत. अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली सहानुभूती, नेतृत्वाची पोकळी आणि गोंधळ हे सगळं शरद पवार राजकीय संधी म्हणून पाहतील की केवळ कौटुंबिक दुःख म्हणून, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. जर त्यांनी हस्तक्षेप केला तर ते केवळ कुटुंब प्रमुख म्हणून नाही, तर राजकीय शिल्पकार म्हणून करतील आणि तेव्हा समीकरणं बदलतील. अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे, कारण नेतृत्व हरवलं म्हणजे दिशा हरवली. काही नेते स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न करतील, काही नेते सुरक्षित पर्याय शोधतील, तर काही नेते सत्ता समीकरणानुसार बाजू बदलतील. हीच अस्वस्थता राजकारणात विलीनीकरण किंवा विभाजन घडवते. आज जे गट एकत्र दिसतात ते उद्या तुटलेले असू शकतात आणि जे वेगळे दिसतात ते एकत्र येऊ शकतात. म्हणूनच अजित पवार यांच्या जाण्यानंतरचा काळ हा महाराष्ट्राच्या राजकारणात संक्रमणाचा काळ आहे. जुनी सत्ता संचारण मोडते, नवी अजून तयार झालेली नाही. नेतृत्वाची पोकळी आहे, विश्वासाचं संकट आहे आणि भविष्यातील राजकीय नकाशा धूसर आहे. शरद पवार राजकीय अडचणीत आहेत का? थेट नाही, पण ते एका निर्णायक वळणावर नक्कीच आहेत. कारण आज त्यांच्या समोर राजकीय संधीही आहे आणि राजकीय जोखीमही आहे.
कोणता मार्ग निवडायचा यावर पुढील महाराष्ट्राचं राजकारण ठरवणार आहे. हा व्हिडिओ म्हणजे फक्त एका नेत्याच्या जाण्याची कथा नाही, हा एक युगाच्या समाप्तीचा आणि नव्या राजकीय अध्यायाच्या सुरुवातीचा दस्तावेज आहे. कारण अजित पवार गेले, पण त्यांनी मागे सोडलेलं राजकीय वादळ अजूनही सुरू झालेलं नाही, ते आत्ताच आकार घेत आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.